हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्लाऊजचं माप घेऊन आपल्याला पेपर पॅटर्न कसे तयार करायचे आहे. तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आलेला आहे. तर आता नवीन ट्रेंडिंगमध्ये ज्या साड्या येत आहेत त्याच्यावर अशा प्रकारचे ब्लाऊज पीस खूपच जास्त येत आहेत. तर त्याला पहिलेच अशी डिझाईन येत आहे. तर हे बघा आता हा ब्लाऊज आहे कटोरीचा इथे मापाचा. तर या ब्लाऊजचा आपण माप घेऊन पेपर पॅटर्न तयार करणार आहे समोरच्या भागासाठी. तर सविस्तर माहितीसह मी तुम्हाला पूर्ण पेपर कटिंग दाखवणार आहे आणि कशा प्रकारे माप घ्यायचे आणि कोणत्या मापासाठी किती माप टाकायचे आपल्याला हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर इथे बघा हा आता एक 80 सेंटीमीटरचा अस्तरचा पीस आहे या प्रकारचा. तर आता जर आपण डायरेक्ट कटिंग केलं या अस्तरवर कपड्यावर तर आपल्याला कपडा पुरत नाही, कमी पडते. तर त्यासाठी काय करायचं आता इथे फक्त समोरचा भाग पेपरवर कटिंग करायचा आहे आणि पाठीमागचा भाग आपण डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करायचा आहे, कारण समोरच्या भागामध्ये आपल्याला वाढवायचं असते कटोरीमध्ये. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. आता इथे मी पाठीमागच्या भागाचं माप घेत आहे पहिले. तर उंची बघा इथे 12.25 इंच येत आहे आणि जो गळ्याचा भाग आहे खालची तयार पट्टी तर ती इथे 3.25 इंच येत आहे. आता इथे बघा जे हुक पट्टी आहे, आय पट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि तिथून अशा प्रकारे टेप ठेवून आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर इथे 8.25 इंच छातीचा चौथा भाग येत आहे, म्हणजे या छातीचा पूर्ण राऊंड इथे 33 इंच आहे. आता कमर कशा प्रकारे मोजायची बघा. आता वरच्या बाजूने आपण छातीचा चौथा भाग तर मोजला, पण कमरेचा आपल्याला पूर्ण राऊंडच मोजून घ्यावं लागते. कारण की काय होते कधी कधी समोरचा मागचा भाग लहान जास्त असतो, तर त्यामुळे इथे आपले फिटिंग चुकते. तर काय करायचं अशा प्रकारे कमरेचा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा. तर इथे 27.5 इंच येत आहे. आता इथे बघा या ब्लाऊजला पाठीमागचे जे टक्स आहेत ते किती कमी टाकलेले आहे. तर त्याचं सुद्धा कारण आहे, तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर इथे बघा आता मी पेपर घेतलेला आहे. तर इथे 12.25 इंच उंची आहे समजा पूर्ण. तर इथे आपल्याला काय करायचंय 1 इंच वाढवतो आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी. तर पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आणि समोरच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा पॅटर्न असल्यामुळे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी 14.25 इंच माप टाकलेलं आहे. आता इथे बघा 14.25 इंच माप टाकलेलं आहे, त्यावर एक लाईन ओढून घेतली आहे. आता गळा डीप आहे, छातीचं माप जे आहे ते 33 आहे. तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर शोल्डर मी इथे 5.25 इंच घेत आहे बघा. तर खाली सुद्धा आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. 5.25 इंच म्हणजे असा सरळ बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. आता इथे आर्महोल किती घ्यायचे आहे, तर आर्महोल सुद्धा मी 5.25 इंचच घेतले आहे. तर आता काय होते कधी कधी आपण आर्महोलचं माप शोल्डर पेक्षा जास्त घेतो. तर इथे काय करायचं आहे जी कमी साईज आहे तिथे काय करायचं आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आर्महोल घ्यायचं आहे. आता छातीचा चौथा भाग इथे मी 8.25 इंच टाकला आहे बघू शकता आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे एक्स्ट्राचे. आता कमरेचा चौथा भाग बघा इथे 27.5 आहे, तर मी 7 इंच घेतले आहे, डायरेक्ट 28 इंच चा चौथा भाग घेतला आहे 7 इंच. कारण आपण इथे काय करणार आहे पाठीमागच्या भागामध्ये टक्स साठी जे 1 इंच वाढवतो ते घेणार नाही आहे, कारण टक्स आपण त्याच्यामध्येच टाकणार आहे. आता समोरच्या आर्महोल राऊंड साठी इथे बघा पाऊण 1 इंचावर मी असा आर्महोलचा शेप दिला आहे. आता वरच्या बाजूला काय केलं आहे बघा शोल्डर पाशी जे आपलं शोल्डर उतरते ना, तर त्यासाठी काय करायचं आहे इथे एक लाईन आतमधून आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे. आता गळ्याची जी रुंदी आहे ती इथे मी 2.25 इंच घेतली आहे 33 साईज साठी. आता गळ्याची उंची अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायची आहे समोरच्या. तर इथे गळ्याची उंची समोरच्या 5.5 इंच येत आहे, तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेतले आहे आणि 6 इंच उंचीचं माप टाकलं आहे. आता खालच्या बाजूला गळा रुंदी थोडीशी वाढवून घेतली आहे, 2.5 इंच घेतली आहे. वरच्या बाजूला 2.25 इंच घेतली आहे आणि अशा प्रकारे इथे बघा गळ्याचा शेप देऊन घेतला आहे समोरच्या. आता इथे काय करायचं 1 इंच आपल्याला वर घ्यायचा आहे गळ्याचा जो राऊंड दिलेला आहे तिथून कटोरीचं माप टाकण्यासाठी. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे पहिले.
तर इथे आपल्याला क्रॉसपट्टी जी तयार ब्लाऊजची आहे तेवढी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. तर इथे बघा फिटिंगच्या बाजूला 3.25 इंच आहे. म्हणजे 2.25 इंच आहे, तर मी अर्धा इंच वाढवून घेतला आहे. आणि जे आपला हुकाची बाजू आहे त्या बाजूला इथे मी 3.25 इंच घेतला आहे. तर अशा प्रकारे बघा आता इथे जी क्रॉसपट्टी आहे त्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा इथे बरोबर. तर आता इथे बघा फिटिंगच्या बाजूने काय करायचं आहे, 4 इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे कटोरीसाठी. तर या प्रकारे बघा कोणतीही साईज असो आपल्याला फिटिंगच्या बाजूने 4 इंच आतमध्ये मार्किंग केलं तर इथे कटोरीचा साईज तयार भेटू शकते. तर इथे 5 इंच कटोरी आलेली आहे बघा. कटोरीचा शेप सुद्धा एकदम चांगला आलेला आहे. तर जे मार्किंग केलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. तर बरोबर इथे आपल्याला मार्किंग वरच कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही जे एक लाईन आतमध्ये घेतलं होतं मी तिथेच कट केलेलं आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या पेपरवर आपल्याला हे कटोरी वाढवून घ्यायची आहे. बाकीचे जे पॅटर्न आहेत ते तसेच ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अधिक काही बदल करायचे आहे. तर ते बदल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हा मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करेल, म्हणजे हे पेपर पॅटर्न वापरून कपड्यावर कटिंग करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर इथे बघा आता हे अशा प्रकारे पेपर पॅटर्न आपला तयार झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवर. तर 33 साईज साठी किती वाढवायचं आहे आपल्याला कटोरीमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. तर आता इथे मी दुसरा एक पेपर घेतला आहे. आता त्या अगोदर काय करायचंय बघा, इथे कटोरीच्या बाजूने एकदम 1/2 इंच आणि फिटिंगच्या बाजूने अर्धा इंच असं तिरकस मध्ये इथे कपडा म्हणजे हे जे पॅटर्न आहे ते कट करायचं आहे. त्याने काय होणार, जे आर्मोलच्या साईडला फिटिंगच्या बाजूला जे रिंकल्स येतात ते येणार नाहीत. आता काय करायचं, इथे दुसरा एक पेपर घ्यायचा आहे. तिथे या अशा प्रकारे आपल्याला हे जे पॅटर्न आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि पहिले जसं आहे तसंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे या प्रकारे. मार्किंग करून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दोन्ही बाजूनी किती वाढवून घ्यायचं आहे ते आपण बघणार आहे. तर आता इथे बघा मार्किंग करून झालेलं आहे पूर्ण. आता काय करायचंय, जी आपली आय हुकची बाजू आहे तिथे मी 1/2 इंच घेतला आहे. तर छातीची साईज कमी असल्यामुळे काय करायचं आपल्याला, इथे जो आपण टक्स घेतो तो कमी घ्यायचा आहे. त्याने आपली फिटिंग एकदम चांगली येते. तर इथे बघा आय हुकाच्या बाजूला 1/2 इंच घेतला आहे आणि फिटिंगच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतला आहे अशा प्रकारे. आता दोन्हीचा सेंटर काढला आहे आणि इथे मध्यभागी खालच्या बाजूला 1.25 इंच वाढवून घेतला आहे. तर अशा प्रकारे आता इथे वाढवून घेतल्याच्या नंतर असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही डायरेक्ट हे तिरकस मध्ये जोडू सुद्धा शकता. तर मी आता या पॅटर्न मध्ये असं गोल राऊंड मध्ये देऊन घेत आहे. आता इथे दोन्ही बाजूला आपल्याला 1/2 इंच वाढवायचा आहे शिलाईसाठी आणि असा शेप आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर खूप छान असा कटोरीचा शेप इथे तयार झालेला आहे. तर इथे बघा आता जसं मार्किंग केलं आहे तसं इथे कट करायचं आहे. आता ही आपली कटोरी वाढून तयार झालेली आहे. आता हे पॅटर्न जे तयार झालेलं आहे ते आपण या मापाच्या दुसऱ्या ब्लाऊजला सुद्धा वापरू शकतो. तर बघा आता अशा प्रकारे इथे पेपर पॅटर्न पूर्ण तयार झालेले आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, या पेपर पॅटर्न वरून अस्तर कटिंग आणि पूर्ण पाठीमागच्या भागाचे सुद्धा कटिंग बघणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.